नमस्कार. आरोप करायला आपल्या बापाचं काय जातं? आरोप तर करायचा आहे. खुलासा करणारे करत राहतील, बोलणारे बोलत राहतील. आपण बस शंका उपस्थित करायची आणि मोकळं होऊन जायचं. मग लोक त्यावर खुलासे करत बसतात, मग लोक त्यावर बोलत बसतात. काही लागत नाही आरोप करायला. तुम्हाला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा असेल ना, तर एखादी गोष्ट खोटी सांगून टाकायची, लोक त्यावर चर्चा करत बसतात. अशाच बिंडोकांनी स्वतःला ज्ञानी सिद्ध करण्यासाठी अनेक चर्चा घडवून आणल्या. महाराष्ट्रातही घडवून आणल्या, भारतात दिल्लीतही घडवून आणल्या. तसाच प्रकार आसाममध्ये होतोय. आता आसाममधल्या या विषयाला खरं तर हिंदीत मांडायला हवं, पण मी मराठीत का मांडतोय? मराठीत यासाठी मांडतोय की हीच पद्धती सगळीकडे अवलंबली जाते आहे. बस फेक माहिती, फेक ज्ञान फेकत राहा, बनावट तयार करत राहा, त्या बनावटच्या आधारावर बोलत राहा, सांगत राहा. तुम्हाला आठवत असेल, एकदा असेच काही बनावट कागदपत्र आधार कार्ड बनवून रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती वार केले होते. आणि मी त्यावेळेला दाखवलं सुद्धा होतं की कशा स्वरूपात हे आधार कार्ड बनवले जाऊ शकतात. सरकारी कागदपत्र बनावट तयार करण्यात आपल्याकडे लोकांचा हातखंड आहे. असाच प्रकार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा करून दाखवला होता इम्तियाज जलील यांनी. बघा यांची रेशन कार्ड कशी बनली आहेत, हे कसं बनलंय, ते कसं बनलंय. जेव्हा रोहित पवारांचा डाव यशस्वी झाला चर्चा करण्याचा, जेव्हा इम्तियाज जलीलचा डाव यशस्वी झाला अशा चर्चा घडवून आणण्याचा, तेव्हा हे जरा दिल्लीत बसून कांड करू लागले आणि त्या कांडाचे परिणाम आसाममध्ये व्हावेत याची काळजी करू लागले. सगळ्यात भयंकर ब्लास्टिंग, ते काय हायड्रोजन बॉम्ब, कसला बॉम्ब तसला बॉम्ब, खूप हरभरे खाल्ल्यावर डुंगणातून वाजणारा बॉम्ब, असले सगळे फोडण्याचे उद्योग लोकांनी सुरू केले. काय ते प्रवक्ता काँग्रेसचं, त्याचं नाव पण घ्यायला मला पटकन आठवत नाही, त्या माणसाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि काही कागद दाखवली. मी तुम्हाला ते दाखवतो. नाव बघा, त्याच्यावरती एक महिला जिचं नाव शर्मा आहे, म्हणजे या महिला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यांचा पासपोर्ट दाखवला गेला. त्या पासपोर्टचा क्रमांक जरा नीट बघा. 784 1996 555 7498-8 या क्रमांकाचा पासपोर्ट UAEचा आहे, संयुक्त अरब अमिरातचा. हा पासपोर्ट तयार झाला, म्हणजे डेट ऑफ इश्यू आहे 14/3/2022. त्यानंतर त्याचा एक्सपायरी डेट आहे 14/3/2027. यावर शर्माबाईंची जन्मतारीख आहे 31/7/1973. आणि मग या पासपोर्टच्या आधारावर सांगण्यात आलं की हेमंत बिस्व शर्मा यांच्या पत्नीचे 3 पासपोर्ट आहेत. 52,000 करोड रुपयांची कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे. जरा मी तुम्हाला त्या 52,000 करोड रुपयांच्या कंपनी स्थापन करणे याबाबतचा त्या काँग्रेसच्या प्रवक्त्याचा व्हिडिओ दाखवतो. थोडक्यात बघा. लुटेरों की सरकार है असम में, और ये तैयारी क्या है? ये तैयारी है फरार होने की. दे आर प्रिपेयरिंग टू लीव दिस कंट्री इफ दे लूज द इलेक्शन. कौन 52,000 करोड़ की बात करता है? कौन 3 पासपोर्ट्स रखता है? हमें नहीं मालूम हेमंता के कितने पासपोर्ट्स हैं, हो सकता है उसके भी हों. ये सब आपके सामने है साहब. मैं ज्यादा बोलूंगा भी नहीं, क्योंकि इसमें बोलने लायक अब कुछ रह ही नहीं गया. सब कुछ विथ एविडेंस. द पासपोर्ट्स आर हियर, द कंपनी AGM इज हियर, एवरीथिंग इज हियर राइट इन फ्रंट ऑफ यू. पाहिला. आता हे पासपोर्ट दाखवलाय, 52,000ची करोडची कंपनी सांगितली आहे. अरे जरा तरी माणसानी डोक्याचा आधार घ्यायला पाहिजे. आसाम म्हणजे काही महाराष्ट्र नव्हे, हजारो करोड रुपयाचा व्यवहार असायला. 20 वर्ष आसामचा मुख्यमंत्री राहिला माणूस तर काय करू शकेल एवढी स्थिती नाही आहे. बजाव देते, काय कमवणारा कसाही कमवतो करू शकतो. पण हा पासपोर्ट खरा आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता.
जेव्हा या पासपोर्टची डिटेल टाकून लोकांनी सर्च करायला सुरुवात केली ना, तेव्हा असे लक्षात आलं की हा पासपोर्ट खरं तर याआधीच फेसबुकवर फिरतोय. अशरफ हुसेन नावाच्या व्यक्तीचा हा पासपोर्ट तो हरवला आणि त्याने हरवल्याची फेसबुक पोस्ट केली. नीट बघा, त्या पासपोर्टचा नंबर आहे 784 1996 555 7498-8. या अशरफ हुसेनची जन्मतारीख आहे 10/7/1996. डेट ऑफ इश्यू आहे ते 27/4/2023 आणि एक्सपायरी डेट आहे 26/4/2025. गडबड अशी आहे की नंबर तोच ठेवला आणि या सगळ्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पासपोर्ट बघा, आणि मी तिथे मुद्दाम आता वर्तुळ करून तुम्हाला दाखवतोय की या दोन्ही पासपोर्टमधला नंबरचा वर्तुळ बघा, नंबर सेम आहे. डेट ऑफ बर्थ आणि डेट ऑफ इश्यू ह्या सगळ्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला आहे. खोटं सांगा, खोटं सांगा, खोटं सांगा. जसं त्या निमंत्रण पत्रिकेबाबत केलं, जसं आधार कार्ड बाबत केलं, जसं पॅन कार्ड बाबत केलं, जसं रेशन कार्ड बाबत केलं, तसंच हे खोटं तयार करून, खोटे दस्तऐवज तयार करून लोकांसमोर दाखवण्याचे उद्योग चालले. राजकारण्यांचं ऐकून जे कोणी डिझायनर हे असले उद्योग करतात ना, त्यांना मला सांगायचं आहे, राजकारणी जातील सुटून, माफी तुम्हाला मागावी लागते, शिक्षा तुम्हाला होते. हे असंच झालं होतं ना मागे त्या कर्जत जामखेडमध्ये. विधान परिषदेच्या लोकांचा अपमान केला, काय तर बोलले आणि जाऊन सभागृहात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं टाकून मला माफ करा म्हणावं लागलं. जे पूर्वी सभापतीला शिव्या घालत होते त्यांना सभापतीच्या समोर उभं टाकून माफी मागावी लागली. बघायचंय ते बघा ना. मी सूर्यकांत भाऊसराव मोरे याद्वारे माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद, माननीय सदस्य महाराष्ट्र विधान परिषद तसेच विधान परिषद सभागृह अवमान प्रकरणी जाहीर माफी मागतो व असे करताना भविष्यात अशा विधानांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी देत आहे. कळलं ना. राजकारण्यांचं ऐकाल तर असा घोळ होत असतो. हेमंत बिस्व शर्मा यांच्या पत्नीचा पासपोर्ट दुसरा कुठल्या देशाचा नाही आणि तरीही हे पसरविण्याचा प्रयत्न होतोय. या षडयंत्राला ओळखता आलं पाहिजे. तूर्तास इतकंच. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.